नमस्कार मित्रांनो, मी हेमंत. मित्रांनो, छत्रपती संभाजीनगरमधील खवड्या डोंगरावर घडलेली घटना चांदगुडे कुटुंबातील तिघांचा म्हणजे ते कुटुंबच 3 जणांचं होतं. या तिघांचाही झालेला दुर्दैवी मृत्यू आणि या मृत्यूनंतर मग गेल्या कित्येक वर्षांपासनं यांचे जे कौटुंबिक वाद चालू होते, त्या वादावरती नातेवाईकांनी दिलेल्या प्रतिक्रिया आणि त्यामुळे निर्माण झालेली चर्चा. आता ह्या चर्चेमधनं ज्या गोष्टी समोर येत आहेत, एक माहिती समोर आली होती की मुरलीधर चांदगुडे हे 3 महिन्यांपासून घरी राहत नव्हते, ते बाहेरच राहत होते. जेव्हा ही माहिती समोर आली त्यावेळेला संगीता चांदगुडे यांच्या नातेवाईकांनी एक नवीन खुलासा केला. तो म्हणजे मुरलीधर चांदगुडे यांनी स्वतःच ते घर सोडून राहत होते. जेव्हा की मुरलीधर चांदगुडेंचे नातेवाईक म्हणतात की कुणाल आणि त्याची आई संगीता चांदगुडे यांनी त्यांना घरातून बाहेर काढलं होतं, कारण ते बहिणीच्या मुलाच्या लग्नाला गेले. त्यानंतर दुसऱ्या बहिणीचा मुलगा जो मृत्यू पावला दुसऱ्याच दिवशी लग्नाच्या, त्याचं 10वं होईपर्यंत तिकडे थांबले आणि इथून मग त्यांच्यामध्ये वाद फार मोठे वाढले आणि मग संगीता चांदगुडे आणि कुणालनेच त्यांना घराच्या बाहेर काढले. त्यामुळे ते 3 महिन्यांपासून बाहेरच राहत होते. असे आरोप प्रत्यारोप आता सगळीकडे चालू आहेत. त्यातच संगीता चांदगुडेच्या बहिणीने हा सुद्धा आरोप केला की काही वर्षांपूर्वी जेव्हा मुरलीधर त्यांच्या मूळ गावी अंबड तालुक्यातील, जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील त्यांचं जे मूळ गाव आहे, त्या ठिकाणी गेलेले असताना रात्री 11च्या सुमारास त्यांच्या डोक्यात फावडं मारण्यात आलं त्यांच्या घरच्यांकडनं. मग फावडं मारल्यानंतर ही घटना जेव्हा संगीताच्या वडिलांना कळवली, म्हणजे मुरलीधरचे सासरे, ते रात्री 11च्या सुमारास त्यांच्या गावी गेले, त्यांना उपचारासाठी नेलं वगैरे वगैरे. एका अर्थाने संगीता चांदगुडेच्या बहिणीचं म्हणणं आहे की त्यांचे स्वतःचेच नातेवाईक हे त्यांच्या जीवावरती उठले होते किंवा ते त्यांना मारण्याचा प्रयत्न करत होते. आता असे आरोप प्रत्यारोप प्रचंड पेटलेले असताना 2 नवीन गोष्टी समोर आलेल्या आहेत. त्या काय गोष्टी आहेत त्या आपण समजून घेऊया. एक माहिती अशी समोर येते की ज्या दिवशी हे घडलं, कुणाल खवड्या डोंगरावरती गेला, त्या डोंगरावर जाण्याच्या आधी त्याने इंस्टाग्रामला एक स्टोरी ठेवली होती. त्यांच्या घराजवळच असलेल्या एका दुकानदाराचा मुलगा, म्हणजे ते दुकान त्यांचंच आहे, तो मुलगा कुणालच्या ओळखीचा होता, समवयस्कच होता, दोघेही एकाच वयाचे, त्यांच्यात जाता येता बोलणं वगैरे होत होतं. असा हा मुलगा. त्या मुलाने सकाळी सांगितलं की तो 6-6:30च्या सुमारास सकाळी दूध घेण्यासाठी आलेला होता. ज्या दिवशी हे घडलं त्या दिवशी सकाळी 6-6:30च्या सुमारास दूध घेण्यासाठी आलेला होता. त्यानंतर कुणालने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटला एक स्टोरी ठेवली होती. ती स्टोरी प्रायव्हेट असल्यामुळे त्याने ते रिस्ट्रिक्ट केलेलं होतं की कोण कोण ही स्टोरी बघता येईल. या दुकानदार मुलाने नंतर संध्याकाळी ही सगळी घटना घडल्यानंतर त्याची ती स्टोरी बघितली असं बोललं जातं. या स्टोरीमध्ये कुणालने एक वाक्य लिहिलेलं होतं फक्त. ते वाक्य होतं, आय एम सॉरी एव्हरीवन, असं त्यांनी स्टेटसवरती लिहिलेलं होतं, म्हणजे स्टोरी, इंस्टाग्राम स्टोरीवरती. ते तातडीने कोणी बघितलं की नाही बघितलं, बघितल्यानंतर कोणाला त्याचा अर्थ लागला का नाही लागला हे माहीत नाही, पण अशी माहिती आता समोर येत आहे. आय एम सॉरी एव्हरीवन असं स्टेटस कुणालने का ठेवलं असेल? तो सर्वांकडे कुठल्या प्रकारची माफी मागत होता? किंवा मग हे असं काहीतरी करायचं हे त्यांनी आधीपासनं ठरवलेलं होतं? कारण स्टोरीला असं वाक्य लिहिणं, त्यानंतर मग 10-10:30च्या सुमारास त्याचं खवड्या डोंगरावरती जाणं, या सगळ्यांचे जर डॉट्स जुळवून बघितले तर याने आधीच विचार करून ठेवला होता का असं करायचं का? बरं, त्यात कुणालच्या नातेवाईकांचं आणि संगीता चांदगुडे यांच्या बहिणीचं, म्हणजे कुणालचे दूरचे नातेवाईक आणि कुणालची मावशी, यांचं असं म्हणणं आहे की कुणालला आत्महत्या वगैरे करायची नव्हती, त्याला फक्त तिथे जाऊन आपल्या आईवडिलांना भीती घालायची होती. त्यात कुणालच्या दुसऱ्या एका मावशीचं स्टेटमेंट समोर आलं, ते म्हणजे मुरलीधर चांदगुडे हे स्वतःच घर सोडून राहत होते, त्यांनाच त्यांच्या मुलासोबत आणि पत्नीसोबत राहायचं नव्हतं, त्याच्यामुळे ते घर सोडून राहत होते. कुणालला याचा खूप मोठा धक्का बसलेला होता की वडील आपल्याला कसं काय सोडून राहू शकतात. तो व्याकुळ झाला होता त्याच्या वडिलांना भेटण्यासाठी. बऱ्याचदा त्याने फोन करून त्यांना विनंती केली की तुम्ही घरी या, पण ते येत नव्हते. त्यामुळे
त्याने असं पाऊल उचललं की मी जर मृत्यूच्या दारात उभं आहे असं माझ्या वडिलांना कळलं तर ते नक्कीच येतील, आणि ते आले सुद्धा. जेव्हा कुणाल डोंगरावरती चढला तेव्हा मुरलीधर चांदगुडे यांना कळवण्यात आलं आणि ते थेट त्या डोंगराच्या तिथे आले. आता कोणी म्हणतं ते त्यावेळी घरी नव्हतेच, ते 3 महिन्यांपासून बाहेरच राहत होते म्हणून त्यांना बोलवण्यासाठी कुणालने असं केलं. दुसरा मुद्दा जो मोठा समोर येतोय तो म्हणजे कुणाल आणि मुरलीधर चांदगुडे हे डोंगरावरनं खाली कोसळले आणि त्यांच्या पाठोपाठ कुणालची आई संगीता चांदगुडे या सुद्धा डोंगरावरनं कोसळल्या. ही घटना जेव्हा घडली तेव्हा त्या ठिकाणी मोठी गर्दी होती. खाली डोंगराच्या खाली जो हायवे रोड आहे तिथे खूप लोक थांबून बघत होते. डोंगराच्या वर बरेच लोक होते, डोंगराच्या पायथ्याशी बरेच लोक होते, शेजारच्या टेकडीवरती बरेच लोक होते आणि त्यातले बरेच जण मोबाईल मधनं हे सगळं रेकॉर्ड करत होते. सुरुवातीला जे व्हिडिओ समोर आले त्यामध्ये कुणालचे वडील त्याला पकडतायत आणि ते दोघं खाली कोसळतायत असं सगळं दिसून आलं. पण आता एका वेगळ्या अँगलने शूट केलेला व्हिडिओ जो समोर आला त्यामध्ये असं दिसतंय की कुणाल आणि मुरलीधर चांदगुडे वडील त्याला पकडायला गेले आणि त्या दोघांचा तोल जाऊन ते खाली पडले. त्यानंतर संगीता चांदगुडे या पळत त्या दिशेने, त्या कडेच्या दिशेने आल्या आणि 1-2 सेकंदासाठी त्या अशा पडल्यासारख्या झाल्या आणि मग घसरत खाली गेल्या आणि दरीत कोसळल्या. त्यामुळे आता अशा चर्चेला सुरुवात झालेली आहे की संगीता चांदगुडे या अपघाताने खाली पडल्या, कारण त्या व्हिडिओत तसं दिसत आहे. आता त्यांनी उडी मारताना पहिले खाली बसून मग उडी घेतली त्यांनी का त्या खरंच अपघाताने पडल्या हे तपासात निष्कर्ष याचे निघतील किंवा ते नंतर माहिती त्याची समोर येईल. कारण आता त्या कुटुंबातलं तर कोणीच नाहीये हयात की जे या सगळ्या गोष्टींची उत्तरं, स्पष्टीकरण किंवा याचे खुलासे करू शकतील. पण त्या व्हिडिओ एका वेगळ्या अँगलने घेतलेल्या व्हिडिओत ते दिसून येतंय की त्या घसरल्या सुरुवातीला 1-2 सेकंद आणि मग खाली पडल्या. आता त्याला उडी मारायच्या इराद्यानेच घसरल्या का त्या अपघाताने घसरल्या हे मात्र आता त्या व्हिडिओतनं हे तर स्पष्ट होऊ शकत नाही की ते इंटेन्शनल होतं की नाही, पण ते दिसतायत त्या 2 सेकंदासाठी त्या घसरल्या होत्या. मित्रांनो, एक कुटुंब तर संपलं, पण त्या कुटुंबातील कौटुंबिक वादांची, नातेवाईकांमधल्या वादांची मोठी पार्श्वभूमी, 20 वर्षांपासून चालत असलेले वाद, नातेवाईकांचे हे कुटुंब संपल्यानंतर एकमेकांवरती होणारे आरोप प्रत्यारोप, या सगळ्यांमुळे आता या कुटुंबाच्या जाण्याचं दुःख जे आहे ते कुठंतरी चर्चेत परिवर्तित होताना दिसत आहे. आता अशा पद्धतीच्या विषयांवरती जेव्हा अशा बातम्या आम्ही घेऊन येत असतो तेव्हा उद्देश हा असतो की या आपल्या राज्यात, समाजातच एकूण घडणारी प्रत्येक घटना ही कुठल्या ना कुठल्या अँगलने आपल्यासाठी एक लर्निंग एक्सपिरियन्स असते, एक धडा असतो, एक माहिती असते, एक उद्बोधन त्यातनं होत असतं. की एखाद्या कुटुंबात असं काही घडलंय तर ते त्यातनं त्याचं अनालिसिस करून, विश्लेषण करून तसं काही आपल्या कुटुंबात घडणार नाही याची काळजी घेणं, मुलांना हाताळण्यात बदल करणं. कारण आताच असेही व्हिडिओ समोर येऊ लागलेत की ही घटना घडल्यानंतर मानसोपचार तज्ज्ञ त्यांचे लेख वर्तमानपत्रांमध्ये यायला लागले, टीव्हीवरती त्यांच्या मुलाखती यायला लागल्यात, सोशल मीडियावर त्यांच्या मुलाखती यायला लागल्यात की या एज मधल्या मुलांना घरी कसं वातावरण दिलं पाहिजे ज्याच्याने त्यांच्या मानसिकतेवरती पॉझिटिव्ह परिणाम होतील, निगेटिव्ह परिणाम होणार नाहीत. हाच उद्देश आमचाही आहे की जेव्हा सखोल माहिती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतो तेव्हा ती माहिती तुमच्या कुठल्या ना कुठल्या कामी यावी, कामी जरी नाही आली तरी तुमच्या ज्ञानवर्धनात ती कामी आली पाहिजे, हाच उद्देश असतो. चांदगुडे कुटुंबाचा दुर्दैवी अंत झालेला आहे. एक हुशार तरुण मुलगा ज्याचं डॉक्टर होण्याचं स्वप्न होतं ते स्वप्न राहून गेलेलं आहे. पण आता कुटुंबातील आरोप प्रत्यारोप याच्यामुळे या मृत्यूला, या घटनेलाच एक वादाचं स्वरूप प्राप्त होताना दिसतंय. संगीता चांदगुडे यांच्या एका बहिणीने सांगितलंय की आमचं दुःख निवळू द्या, आम्हाला या दुःखातनं थोडं सावरू द्या, ते झालं की मग आम्ही प्रत्येक मुद्द्यावरती, प्रत्येक गोष्टीवरती उत्तर देऊ. या कुटुंबात मोठे वाद होते हे तर नक्की, कारण संगीता चांदगुडे यांचे युट्यूब चॅनलवरची जर व्हिडिओ बघितलं तर अत्यंत काय म्हणतात त्यातून दिसून येतंय की या कुटुंबात काहीतरी वाद चालू होते, नातेवाईकांच्या बाबतीत काहीतरी वाद होतेच होते आणि त्याच वादाचं रूपांतर कौटुंबिक कलहामध्ये झालं. कुटुंबात ताण वाढला, परिवारात ताण वाढला, त्याचा परिणाम त्या तरुण मुलावरती झाला त्यांच्या, आणि हे सगळं घडून आलेलं आहे.
तरी मित्रांनो, या बाबतीत तुमचं काय मत आहे, तुम्ही काय म्हणता हे कमेंटमध्ये नक्की कळवा. या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि आमच्या चॅनलला ताबडतोब सबस्क्राईब करा. धन्यवाद.